की गायकवाड. ॲक्च्युली प्रॅक्टिसच माझी झाली नाही, कालच तुमची ज्या हे बघितली मी आणि त्याच्यानंतर मग आज घाई केली. तिथे गरज पडल्यावर आम्ही तुमच्याकडे देऊ. कारण बरंच कॉन्शियस मागाशी मी जेव्हा स्टार्टला बोललो होतो तुम्हाला की तसं पाहिलं तर फक्त 1.25 फुटाचा स्टेज आहे, पण त्याच्यावर जे परफॉर्मन्स करायला जी डेअरिंग लागतं ना तेच खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे चांगले तिथे गेले का थोडं घाम पडतो त्यांना, म्हणजे खूप चांगला करत असतील परफॉर्मन्स वगैरे, पण तिथे गेल्यावर तो जो होता ना तो कधी 100% येत नाही. तर तसं होऊ शकतं. तर तुम्हाला सगळ्यांना आधीच आमच्याकडून ऑल द बेस्ट आहे. तुमचं जे बेस्ट आहे ते द्या, है ना, त्याचं टेन्शन घेऊ नका, तर तुम्हाला सपोर्टच करणार आहे. नाही म्हणजे लेडीज फर्स्ट असतं नेहमी असं गरजेचं नाही आहे, बट मला असं परफॉर्मन्स जे करता आहे त्यांना सांगावंसं वाटेल की ज्या वेळेला आपण ऑडियन्सशी संबंध साधत असतो त्यावेळेला आय कॉन्टॅक्ट खूप जास्त गरजेचं आहे. मग तुमचा परफॉर्मन्स कोणताही असला तरी आय कॉन्टॅक्ट सगळ्यांशी होणं गरजेचं आहे. एकाच ठिकाणी बघून किंवा खाली बघून ज्या वेळेला आपण प्ले करतो त्यावेळेला कुठेतरी तुमचा कॉन्फिडन्स कमी असल्याचं जाणवतं. त्यामुळे सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की एक आय कॉन्टॅक्ट मेंटेन ठेवा आणि चेहऱ्यावरती एक छोटंसं असं स्माईल असतं ना, कधी कधी आपलं परफॉर्मन्स इकडे तिकडे असेल तर चालतं, पण स्माईल जर असेल चेहऱ्यावरती ते सगळं वर्कआउट करून जातं असं मला वाटतं. बिकॉज ब्युटी अट्रॅक्ट्स द आईज बट पर्सनॅलिटी टचेस द हार्ट्स. आणि तुमची पर्सनॅलिटी जी आहे ती तुमच्या परफॉर्मन्सने, तुमच्या आय कॉन्टॅक्टने, तुमच्या बिहेवियरने आणि तुम्ही स्टेज कसा युटिलाइज करता ह्याच्यावरनं दिसत असते. आणि दॅट्स ऑल फॉर माय साईड. थँक्यू सो मच. माझं इंट्रोडक्शन दिलं नाही मी. राजेंद्र गायकवाड, एज 59, नाशिक. माना हो तुम बेहद हसी, ऐसे बुरे हम भी नहीं. माना हो तुम बेहद हसी, ऐसे बुरे हम भी नहीं. देखो कभी तो प्यार से डरते हो इकरार से. माना हो तुम बेहद हसी, ऐसे बुरे हम भी नहीं. कुछ जज्बा तुम हमसे खुश हो या हो खफा. तिरछी नजर, तीखी अदा, लगते हो क्यों बेजार से. देखो कभी तो प्यार से डरते हो क्यों इकरार से. माना हो तुम बेहद हसी, ऐसे बुरे हम भी नहीं.
डरते हो क्यों इकरार से माना हो तुम बेहद हंसी ऐसे बुरे हम भी नहीं देखो कभी तो प्यार से डरते हो इकरार से। धन्यवाद सबको। आपने इतने शांति से सुना, मेरे लिए वही गिफ्ट है।